प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ज्ञानेश्वर निवृत्तिउदारा सुपान्देव मुक्तावै नमो त्रिभुवनपावने आद्यत्रय जननी देवाचिये। वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून परमार्थाला लागलेल्या साधकाला अत्यंत महत्वाचा उपदेश करतात विठ्ठल। चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी पंढरीश परमात्म्याच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी संतांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी उपस्थित असणारी सर्व संत मंडळी, सर्व महाराज मंडळी, सर्व गायक वादक, सर्व गुणीजन मंडळी, टाळकरी, बाहेरून आलेले सगळे भाविक आणि ग्रामस्थ असणारे ही सर्व भाविक पुरुष मंडळी, माता भगिनी सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो। अभंग तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून परमार्थ करणाऱ्या साधकाला अत्यंत महत्वाचा उपदेश तुकोबारायांनी या अभंगातून केलेला आहे। उपदेश या शब्दाचा अर्थ आहे हिताचं सांगणं। सांगण्यालाच काय म्हणतात? हो, त्यांनी आम्हाला उपदेश केला। उपदेश केला म्हणजे काय केलं? सांगितलं। पण काहीतरी सांगितलं म्हणजे त्याला उपदेश म्हणता येत नाही। सांगणाऱ्याने
हिताचं सांगावं लागतं. उपदेश करणारा हा मोठा असतो आणि तो लहान व्यक्तीला हिताच्या काही गोष्टी ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला त्या सांगण्याला काय म्हणतात? उपदेश म्हणतात. उपदेश. उगा काहीतरी सांगितलं म्हणजे उपदेश नाही. एका म्हाताऱ्याने मुलाला सांगितलं. काय सांगितलं? त्याला उठता येत नव्हतं आणि बिडीची तलप झाली म्हणून त्या पोराजवळ बिडी दिली आणि सांगितलं चुलीतून पेटवून आण. आता बिडी पेटवून आणायला सांगितली. सांगणंच आहे ना, पण या सांगण्याला उपदेश म्हणत नाही. उपदेश त्या सांगण्याला म्हणतात की ज्या सांगण्यामध्ये ज्याला सांगितलेलं आहे त्याचं हित असतं. विठ्ठल विठ्ठल. दुसरा कोणी नाही. म्हणून उपदेश करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कोणाला आहे? संतांना आहे. संतांना. कारण हित सांगणं म्हणजे उपदेश आहे आणि संतांशिवाय या जगामध्ये हित जाणणारा दुसरा कोणीही नाही. जरी तुम्हाला मामा स्वाम्या गोम्या सांगत असतील ना की अरे बाळा मी तुझ्या हिताचं सांगतोय, खरं असं आहे की जो हिताचं सांगत असतो त्याला हित कळलेलंच नसतं. कारण त्याला जर हित कळलं असतं तर अगोदर त्यांनी स्वतःच हित करून घेतलं असतं. त्यांनी स्वतःच्या जेवणावरून नांगर फिरवलेला असतो आणि दुसऱ्याला हित सांगायला लागला. याचा सरळ सरळ अर्थ आहे की त्याला स्वतःलाच त्याचं हित करून घेता आलं नाही. कारण त्याला हित म्हणजे काय, हिताचं स्वरूप काय आहे आणि हिताचं साधन काय आहे या कोणत्याच गोष्टी त्याला कळलेल्या नसतात. आईला हित कळत नाही, बापाला हित कळत नाही, मामाला हित कळत नाही, काका हे म्हणतात खरं की आम्ही तुझं हिताचं सांगतो, पण त्यांना हित कळतच नाही. त्यांना वाटतं मुलाचं हित व्हावं. आईला काय वाटतं असतं? लेकुराचे हित वाहे माऊलीचे. आईला वाटतं मुलाचं हित व्हावं म्हणून. मुलाच्या हिताची कळकळ आईच्या अंतःकरणात असते, पण हित कशाला म्हणावं, हिताचं स्वरूप काय आहे हे आईलाही माहित नसतं, वडिलांनाही माहित नसतं. जगामध्ये सामान्य मनुष्याला आणि बहुतेक दृष्टीनं कोणत्याही पदावर असला, कितीही उच्च पदावर असला, कितीही मोठा लोक त्याला मानत असले तरी त्याला हित कळालेलं नसतं. जोपर्यंत मनुष्य संत पदाला प्राप्त होत नाही, तो संत होत नाही, तोपर्यंत त्याला हिताचं स्वरूप समजत नाही. विठ्ठल. हित करून घेतलेलं असताना जगाला ते हित सांगतात. आई वडिलांना हित नाही करत. हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिका चारती. आई वडील व्यवहारातलं सांगत असतात, लौकिक गोष्टी सांगत असतात. आपलं हित एक माऊली या जगामध्ये अशी होऊन गेली की तिनं पाळण्यात असतानाच आपल्या लेकराला हिताचा उपदेश केला. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातलेले कर्म कीटकाचा सांधा, अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरणा जाई गोविंदा, परी दे मदालसा सोहम. हिताचा उपदेश करणारी या जगाच्या पाठीवर फक्त एक मदालसा माऊली होऊन गेली. अपवाद
म्हणून, पण तीही आई म्हणून नाही, संत म्हणूनच. विठ्ठल हित संतांना कळतं आणि संतच हिताचा उपदेश करू शकतात. तुकोबाराय संत आहेत आणि संत असल्यामुळं ते हिताचा उपदेश तुम्हाला आम्हाला साधकांना करतात, करू शकतात. अनेक ठिकाणी तुकोबारायांनी उपदेश केलेला आहे, बऱ्याच ठिकाणी केला उपदेश. संसारापासून ज्याचं मन उद्विग्न होऊन, संसाराला कंटाळून, संसाराच्या दुःखाला वैतागून ज्या वेळेला मनुष्य परमार्थाला लागतो आणि परमार्थाला लागल्यानंतर भगवत परमार्थाला जो येत असतो तो देवाच्या भेटीसाठी. मनुष्याने संसारातून परमार्थाच्या मार्गावर जे यायचं असतं ते काय मिळवण्यासाठी, परमार्थ करण्याचा उद्देश काय असतो, भगवत साक्षात्कार, देवाचं दर्शन, देवाची भेट. आणि हा उद्देश असेल तरच तो परमार्थ असतो. अन्यथा वर्षानुवर्ष नाही, अखेर जन्माचे जन्म जरी या मार्गात गेले तरी तो पारमार्थिकच नाही, जर त्याचा उद्देशच भगवत प्राप्ती नसेल तर. परमार्थाचा उद्देश महत्वाचा आहे. भगवत प्राप्ती व्हावी, भगवत साक्षात्कार व्हावा म्हणून जो या मार्गावर आलेला आहे, परमार्थाच्या मार्गावर आलेला आहे. पण इथं या मार्गात आल्याच्या नंतर नेमकं करायचं काय, काय करावं, कोणत्या मार्गाने चालावं, साधन कोणतं करावं, कोणतं साधन केल्यानंतर आपल्याला देवाची भेट होईल, काय केल्यानंतर देवाचा साक्षात्कार होईल, काहीच कळत नाही. या बाबतीमध्ये आपली बुद्धी ही मूढ असते. काही समजत नाही की आपल्याला काय काय केल्यानंतर देवाची भेट होईल. समजतं काही कळत नाही आपल्याला. आणि मग अशा स्थितीमध्ये, परिस्थितीमध्ये असा नवीन परमार्थाला लागलेला साधक कोणाच्याही नादी लागतो. ज्याच्या नादी लागलेला असतो तो काही संत नसतो आणि मग त्याची फसवणूक होते. खरा मार्ग जो आहे ते संत सांगत असतात, बाकीच्यांना फक्त पोट भरायचे असतात. असा बराच वर्ग आहे की तो अशा सामान्य अशा प्रकारच्या भोळ्या समाजाला, भाविकांना तो काय करतो, असा बुद्धिभ्रम करून त्यांची फसवणूक करणारा वर्ग आहे.
मग अशा वेळेला साधक त्याचं पतन होतं आणि मग अशा साधकाचं पतन होऊ नये. परमार्थात परमार्थ क्षेत्रात तर आला पण काय करावं हे लक्षात येत नाही. मग अशा साधकाला त्याची साधना करायची तर तयारी आहे पण काय करावं हे कळत नाही. त्यावेळेला तुकोबारायाने सांगितलं, रे बाबा तुला जर भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर मी जी साधना सांगतो ती तू कर. काय करायचं महाराज? काळ सारावा चिंतने, सगळा काळ तू चिंतनामध्ये सार. चिंतनामध्ये एक क्षणही अशा प्रकारचा तू व्यर्थ जाऊ देऊ नये. अखंड अखंड सतत तो देवाचं काय करावं? चिंतन केलं पाहिजे. चिंतन, कारण चिंतनात गेलेला काळ हा धन्य असतो. गप्पा मारण्यामध्ये, इकडं तिकडं फिरण्यामध्ये, मोबाईल बघण्यामध्ये गेलेला काळ सार्थक नाही. व्यर्थ आहे, व्यर्थ. काही उपयोग नाही त्याचा. अख्खं जीवन व्यर्थ आहे त्याचा. जो परमार्थाला लागला नाही आणि परमार्थाला लागून जो भगवत चिंतन करत नाही, शेळीच्या गळ्याला असलेल्या स्तनासारखं त्याचं जीवन व्यर्थ आहे. शेळीच्या गळ्यात असतात. आता खेळाडीच माणसं आहे ना सगळी. 4 पाय असतात, पाठीमागं 2 पाय असतात आणि त्या 2 पायाच्या मध्ये शेळीला काय असतात? स्तन असतात. भगवंताने स्तन हे अवयव कशासाठी निर्माण केलेले आहे? दुधासाठी. मग पायामध्ये असणारे 2 स्तन ते दूध देतात म्हणून ते सार्थक आहे. पण सर्वच शेळ्यांचे नाही, पण काही शेळ्यांच्या गळ्याला स्तन असतं. त्या स्तनातून किती दूध येतो? 1 बादली नाही, बरं 1 लिटर, 1 तांब्या, 1 कपभर, अर्धा कप, थेंबही नाही येत. दूधच येत नाही. फक्त म्हणायलाच काय येते? नावाला, फक्त नावाला. तसं जी माणसं परमार्थ करत नाहीत, भगवत चिंतन करत नाहीत, ती माणसं नावाला माणसं आहेत. त्यांच्यापेक्षा पशु श्रेष्ठ आहेत. विठ्ठल चिंतनाने अशा प्रकारचं आपलं आयुष्य सार्थक होणार आहे. म्हणून काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. एकांतामध्ये राहावं माणसाने. आपल्याला एकांतात राहायचं माहीतच नसतं आणि एकांतात राहायचं हे देवासाठी. कारण लोकांतात गेल्यानंतर आपल्याला चिंतन घडत नाही, विक्षेप होतो. आणि म्हणून या सगळ्या समाजाचा त्याग करून माणसाने एकांतात बसावं आणि एकांतात बसून अखंड देवाचं चिंतन करत राहावं. गंगेचं स्नान करावं. एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या. आणि देवाची काय करावी? पूजा करावी. पूजा. महाराज आपल्या जीवनामध्ये देवाची पूजा हे साधन अत्यंत महत्वाचं साधन आहे. मी हे अभंग दुसरा घेतलाय आणि याच्या नाव का बोलायला लागलो? कारण इथूनच आपल्याला त्याच्यात घुसायचंय. पूजा, भगवत प्राप्तीचे जे अनेक उपाय आहेत, अनेक जे साधन आहेत, त्याच्यामध्ये एक साधन आहे पूजा. माणसाने देवाची पूजा ही केलीच पाहिजे. काय कलियुगाचा महिमा म्हणा किंवा पाश्चिमात्य लोकांनी केलेले आक्रमण, आपल्या संस्कृतीवर केलेले हल्ले, त्याचा पराक्रम म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण हिंदू लोक पूजा करत नाही. वैदिक संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, हिंदू म्हणून जे जीवन जगतात, त्यांना पूजा म्हणजे काय तेच माहित नाही. शोकांतिका ही शोकांतिका.
कितीतरी लोक दाखवून तुम्हाला किती कपाळाला गंध लावेल, पूजा तर लांब पुढचा प्रश्न आहे, गंधच लावत नाही. काही ना गंध लावा वाटतो, पण मग आपण गंध लावला तर लोक काय म्हणतील. काही ना माळा घालाय वाटतात, पण आपण माळ घातला तर लोक आपल्याला माळकरी म्हणतील. गंध लावला तर लोक आपल्याला बोरा म्हणतील. मग याला बाई म्हणा पाहिजे का. पूजा हा अत्यंत भक्ती म्हणजे काय हे सांगत असताना काही आचार्यांनी सांगितलं की पूजा दिवशी अनुराग हा इति गर्ग हा. गर्गाचार्यांनी सांगितलं की भगवंताच्या पूजेमध्ये असणारा जो अनुराग, जी प्रीती, तीच खरी भक्ती आहे. देवाची भक्ती करायची म्हणजे काय करायचं, देवाची काय करायची, पूजा करायची. पूजा करणं ही भक्ती आहे. पूजा करणं भक्ती आहे. हा, देवाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर देवाची पूजा करावी. आता ठीक आहे म्हणे महाराज आम्ही पूजा करतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं पूजा करायची, पण मग ती पूजा कशी करायची, कोणती पूजा करायची. कारण पूजेचे अनेक प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. पूजेचे अनेक प्रकार आहेत. सर्वसामान्यपणे आपण जी पूजा केली जातो, करतो, पाहतो, बघतो, ही पंचोपचार्य पूजा, षोडशोपचार्य पूजा ह्या आपण ऐकल्या जातात, सांगितल्या जातात, केल्या जातात. तुकोबा जे म्हणतात की भगवत प्राप्तीसाठी, देवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा करायची. कोणती पूजा करायची, कोणती पूजा केल्यानंतर देव प्रसन्न होतो, कोणती पूजा देवाला जास्त आवडते, असा ज्या वेळेला प्रश्न तुकोबा यांना विचारला की देवाला कोणती पूजा आवडते, त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर तुकोबा देतात अभंगाच्या प्रथमच्या. मनोमय केलेली पूजा, मानसिक पूजा, हीच पूजा देवाला काय होते, पडिये म्हणजे आवडते. देवाला आवडणारी पूजा म्हणजे मनोमय पूजा आहे. विठ्ठल प्रश्न आपल्या पुढे उभा राहिला, मनोमय पूजा आवडते म्हणजे याचा अर्थ अजून दुसऱ्या काही पूजा असणार आहेत. मग या दुसऱ्या अजून कोणत्या कोणत्या पूजा आहेत, थोडस त्याचं बी चिंतन केलं पाहिजे ना. इतर पूजा कोणत्या आहेत. आपण जी नेहमी पूजा करतो, घरी करतो, मंदिरात करतो, ही आपण आपल्या स्थूल शरीरानं पूजा करतो. शरीर म्हणजे देह. या शरीराचे देहाचे 3 प्रकार असतात, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि
कारण देह. जाऊ द्या, सूक्ष्मात आणि कारणात जास्त नाही घुसत. आता स्थूल देह म्हणजे तुम्ही आता माझ्याकडे पाहू लागले, ज्याला पाहताना त्याला स्थूल देह म्हणतात. जो डोळ्याला दिसतो, ज्याला तुम्ही दररोज आरशात पाहता, साबण लावू लावू चुळ चुळ आंघोळ करता, त्याला अत्तर लावता, त्याला पावडर, त्याला गंध, तास तास फोटो काढले जातात. ज्या देहाचे फोटो आपण काढत असतो तो देह कोणता आहे? स्थूल देह आहे. स्थूल देह म्हणजे हे पंचभूताचं असणार, पंचीकृत पंचभूताचं कार्य असणारा, पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई, मेळ लाविला सबळ, अहंकार त्या पाठी असा असणारा हा पंचीकृत पंचमहाभूतापासून निर्माण झालेला हा स्थूल देह. या स्थूल देहाने आपण देवाची पूजा करत असतो. घरची करतो, मंदिरातली करतो, मग वेगवेगळी सामग्री आणतो. गंगेचं जल आणतो, दूध आणतो, दही आणतो, तूप आणतो, मध आणतो, साखर आणतो, असं पंचामृत करतो. पंचामृताने स्नान घालतो, देवाला कपडे घालतो, गंध लावतो, फुलं वाहतो, पुष्पमाला वाहतो, त्याची आरती करतो, धूप दीप नैवेद्य सगळं करतो ना. घरी लोटांगण वंदनाचे म्हणजे सगळं जे आपण केलं जातं, या सर्व पूजेला स्थूल पूजा म्हणतात. घरी पण करतो आणि मंदिरात पण करतो, ही स्थूल पूजा आहे. वेगवेगळे पूजेचे काय प्रकार आहेत थोडं. आणि काय असतं, ही जी पूजा करायची, ही जी स्थूल पूजा आहे की नाही, ही स्थूल पूजा करण्याकरता आपल्याला देवाची प्रतिमा लागते. काय असते? देवाची प्रतिमा घ्यावी लागते. आता जो ज्या देवाचा भक्त आहे तो त्या देवाची प्रतिमा घेतो आणि मग ती प्रतिमा घेऊन वेगवेगळे उपचार, त्या देवतेला कोणते उपचार आवडत असतात ते ज्या पुराणात सांगितलेले असतात, ज्या ग्रंथात सांगितलेले असतात, त्या देवतेचे जी पूजेची जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपण ते पूजा उपचार आपण काय करत असतो? समर्पण करत असतो. त्या प्रतिमेचे शास्त्रामध्ये 8 प्रकार सांगितलेले आहेत. शैली दारुमयी लवही, लेप्या लेख्याच सैकती, मनोमयी मणिमयी, प्रतिमाष्टविधा स्मृता. भागवतामध्ये या 8 प्रतिमा सांगितलेल्या आहेत. शैली म्हणजे शिळेपासून म्हणजे दगडापासून बनवलेली प्रतिमा. आपण नेहमी पाहतो मंदिरात कोणती प्रतिमा असते? बहुतांशी मंदिरातल्या सर्व प्रतिमा कशा असतात? म्हणजे लगेच सगळ्याच नाही म्हटलं मी, बहुतांशी आपण मंदिरामध्ये ज्या प्रतिमा पाहतो, हनुमंताची प्रतिमा पाहतो ती, पांडुरंगाची पाहतो ती दगडाचीच असते, रामाची, कृष्णाची, सगळ्यात बहुतांशी प्रतिमा. भगवान शंकराचंही लिंग कशाचं असतं? दगडाचंच. याला शैली म्हणतात. याला काय म्हणतात? शैली. दुसऱ्या प्रतिमेचा प्रकार आहे दारुमयी, म्हणजे लाकडाची प्रतिमा. आपण जर जगन्नाथपुरीला गेलो, जगन्नाथपुरीला मुख्य मंदिरामध्ये आपण ज्यावेळेला दर्शन करतो त्यावेळेला तिथल्या प्रतिमा कशाच्या आहेत? ह्या लाकडाच्या आहेत. त्याला दारुमयी म्हणतात. दारुमयी प्रतिमेची पूजा केली जाते. अजून लौही म्हणजे लोखंडाची, आणि उपलक्षण घेऊन सर्व धातूची. कुठं लोखंडाची प्रतिमा केली जाते, कुठं पितळाची केली जाते, कुठं तांब्याची केली जाते, कुठं सोन्याची केली जाते, कुठं चांदीची केली जाते, कुठं पंचधातूची केली जाते. अशा या धातूपासून निर्माण केलेल्या प्रतिमा, त्या प्रतिमाची काय केली जाते? पूजा केली जाते. पुढचा प्रकार आहे लेप्या, म्हणजे मातीपासून बनवलेली. आपण भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बसवतो, तो कशाचा असतो? मातीचा. मातीपासून केलेल्या काही प्रतिमा असतात. मातीपासून प्रतिमा करून त्या प्रतिमेच्या ठिकाणी पूजा समर्पण करून पूजा केली जाते, उपचार समर्पण करून. काही प्रतिमा असतात लेख्या, अशी लिहिलेली, म्हणजे चित्र काढलेली. असं चित्राला काय म्हणतात? लेख्या. लेख्य म्हणजे चित्र. चित्राची काय केली आपण? फोटोची प्रतिमेची पूजा करत नाही का? करतो, ती लेख्या. सैकती म्हणजे वाळूची ही प्रतिमा केली जाते. आपण औंढ्या नागनाथला जर गेलो तर तिथलं जे लिंग आहे ते कशाचं आहे? वाळूच आहे. रामेश्वरला गेलो तर रामेश्वरचं लिंग सुद्धा तिथलं कसं आहे? वाळूच आहे. अर्थात वाळूची ही प्रतिमा करून
त्या वाळूच्या प्रतिमेची काय केली जाते? पूजा केली जाते मनोमयी. पुढचा प्रकार कोणता आहे? एक मानसिक मनोमयी अशा प्रकारची प्रतिमा तयार करून तिचीही पूजा केली जाते. आणि 8वा प्रकार आहे मणिमयी. मणिमयी म्हणजे मणी म्हणजे रत्न. मग ते हिरा, माणिक, पाचू वगैरे हे जे रत्न असतात, पूर्वी श्रीमंत लोक असायचे आणि मग ते अशा रत्नाची म्हणजे मण्याची काय करायचे? प्रतिमा तयार करायची आणि मग त्या प्रतिमेची काय करायची? पूजा करायची. याला मणिमयी प्रतिमा म्हणतात. अशा या 8 प्रकारापैकी कुठला तरी एक प्रकार एका प्रकारची प्रतिमा घ्यायची आणि त्या प्रतिमेच्या ठिकाणी आपल्या इष्ट देवतेला उद्देशून पूजा उपचार समर्पण करणं. या पूजेला म्हटलं जातं स्थूल पूजा. विठ्ठल वेगवेगळे प्रकार आहेत, पण आपण थोडं संत वाङ्मयातून थोडं आपण चिंतन करूयात. तुकोबाबाने आणखी एक पूजेचा प्रकार सांगितलेला आहे. कोणता प्रकार सांगितला? तो वेगळाच आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. तुकोबाबांनी महापूजेचं स्वरूप या अभंगातून व्यक्त केलेलं आहे. हीच खरी देवाची पूजा आहे. नुसती पूजा नाही, ही पूजा महापूजा आहे. कोणती? स्वामी काज. याच्यात काय आहे? आता हे थोडस आताच्या काळामध्ये थोडस कळायला हे कठीण जाणार आहे. कारण आता स्वामी आणि सेवक हे राहिलेच नाही. हे सगळे पगारावर झाले आता. बरोबर आहे ना? पूर्वी तसं नव्हतं. स्वामी असायचे, मालक असायचे आणि त्यांच्या करता त्यांचं पूर्ण जीवन असायचं. त्यांना सेवक म्हटलं जायचं. त्यांचं अख्खं जीवन हे कोणासाठी असायचं? त्या स्वामीसाठी असायचं. आणि मग सेवकांनी आपल्या स्वामीचं काम करणं, स्वामीची सेवा करणं हीच त्यांच्या करता काय असते? पूजा असते. पूजा. कारण सेवका करता स्वामी हाच विष्णू असतो, स्वामी हाच देव असतो आणि त्या स्वामीची कामं करणं, सेवा करणं हेच त्याच्या करता काय असते? महापूजा असते. म्हणून स्वामी काज गुरु भक्ती. गुरुची भक्ती करणं. ज्याच्या त्याच्या करता ही वेगवेगळी पूजा असते. सगळ्या करता एक पूजा नसते. जर गुरु असेल, गुरुचा शिष्य असेल, शिष्याचा धर्म वेगळा, सेवकाचा धर्म वेगळा. तर शिष्य असेल तर शिष्याने गुरुची सेवा करणं हीच त्याच्याकरता महापूजा आहे. शिष्याला देवाला प्रसन्न करण्यासाठी मंदिरात जाऊन बसायची गरज नाही. त्याच्याकरता गुरु हेच देव असतो. म्हणून आपण
श्लोक म्हणतो पा, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शिष्याकरता गुरु हेच ब्रह्मदेव, गुरु हेच भगवान विष्णू, गुरु हेच महेश्वर, नवे गुरु हेच साक्षात परब्रह्म असतात. आणि मग त्याला तीर्थयात्रेला जायची गरज नाही, त्याला कुठे देवधर्म करत हिंडायची गरज नाही. शिष्या करता, बाकीच्या करता नाही, शिष्या करता गुरुच्या चरणात सगळे देव असतात. आणि म्हणून गुरुच्या चरणाची सेवा करणं हेच त्याच्या करता विष्णूची पूजा आहे. गुरुभक्ती पितृवचन. आणि जर पुत्र असेल तर पुत्रा करता पित्याच्या वचनाचं पालन करणं, पित्याच्या आज्ञेचं पालन करणं हीच महापूजा आहे. कालाचा प्रभाव आहे महाराज. कुणी आता कुणी बापाचं कुणी ऐकतच नाही. कसाही बाप असला, दुराचारी जरी असला, त्यांनी कसली आज्ञा केली तरीही ती शिरसावंदे मानून, त्यांना परमेश्वर मानून जर त्या आज्ञेचं पालन केलं तरीही पूजा आहे. पितृ महाराज, ज्या क्षणाला प्रभू रामचंद्र राजा होणार, सम्राट राजा होणार, त्या क्षणाला सगळ्या राज्याचा त्याग केला आणि वनवासाचा स्वीकार केला. कशासाठी? पितृ आज्ञा, पित्याचं वचन. कारण पित्याचं वचन पालन करणं, त्यांच्या आज्ञेचं पालन करणं हेच पुत्राकरता काय असते? पूजा असते. हीच भक्ती आहे. पितृवचन, सेवापती. आणि पत्नी असेल तर पत्नी करता पती हाच परमेश्वर असतो आणि पतीची सेवा हीच विष्णूची पूजा आहे. विठ्ठल असे उदाहरण आहेत ज्या माऊलींनी पतीची सेवा केली, एवढं सामर्थ्य आलं की ईश्वरापेक्षाही जास्त. ज्याच्या संकल्पाने जग निर्माण होत त्याच्यावरही तिची सत्ता चालते. गात्यात नाही ते प्रमाण, पण असं म्हणतात की तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जर पतिव्रता असेल, आणि पतिव्रता कोणाला म्हणतात? फक्त जे पतीसोबत फक्त फोटो काढते तिला का? नाही नाही, नुसते फोटो काढते तिला नाही. पतीची मनोभावानं काय करते? पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे. जिच्या मनामध्ये पती वाचून दुसऱ्या परपुरुषाचा संकल्प सुद्धा कधी येत नाही. कायेनं, वाचनं, मनानं, तनानं ही पूर्ण कोणाची झालेली असते? पतीची झालेली असते. अशी सर्वस्व समर्पण करून जर त्यानं पतीची सेवा केली तर ही महापूजा आहे महाराज. काय ती अनुसया पतीच्या सेवेनंच काय सामर्थ्य प्राप्त झालं. तिचा छळ करण्यासाठी म्हणून जगाचे मंत्री त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश ती आले. असं कथा पूर्ण सांगत नाही. आणि रूप बदलून भिक्षुकाची ब्राह्मणाची रूप घेऊन भिक्षा मागितली. आणि भिक्षेमध्ये काय मागितलं? नग्न होऊन भोजन दे. नग्न होऊन भोजन मागितलं. मला जेवढं सामर्थ्य होतं तिचं, नुसते मस्तकावर हात ठेवले तिनं. आणि मस्तकावर हात ठेवल्याबरोबर ज्यांच्या संकल्पाने जग निर्माण होतं, नुसती
नुसती इच्छा केली की जग निर्माण करतात. एवढं ज्यांचं सामर्थ्य आहे त्या देवांना लहान लहान 6-6 महिन्याचे बाळ केलं. हे सामर्थ्य पतिव्रतेचं कशामुळे आलं? कारण पतीची सेवा हीच देवाची पूजा आहे. हीच पूजा आहे. ही पूजेचं स्वरूप आहे. काय स्वामी काल गुरु भक्ती पितृवचन सेवापती विठ्ठल. आणखी एक पूजेचं स्वरूप तुकोबाराय सांगतात. काय सांगतात आणखी एका पूजेचं स्वरूप? आणखी एक पूजा तुकोबारायांनी मानलेली आहे ती म्हणजे शब्दाची. त्या पूजेमध्ये देव ही शब्दच आहे आणि पूजेचे उपचार जे आहेत ते सुद्धा कशाचे आहेत? शब्दाचेच आहेत. विठ्ठल शब्दाचाच देव आहे आणि शब्देची गौरव पूजा करू आणि शब्दानेच आम्ही त्या देवाची काय करू? पूजा अशा प्रकारची करू. अर्थात हा शब्दरूपी देव म्हणजे कोण आहे? तर हा शब्दरूपी देव म्हणजे भगवंताचं नाम आहे. नाम हाच देव आहे आणि त्या नामाची पूजा कशाने करायची? शब्दानेच करायची म्हणजे नामानेच करायची. तुकोबारायांचं एक नाटाच्या अभंगामध्ये एक प्रमाण आहे. तुझ्या नामाची
अर्चन मंत्रमाळ. तुकोबाला देवाला म्हणतात, देवा मी तुझी पूजा करतो, पण पूजा कशी की तुझ्या नामाचेच सगळे उपचार, तुझ्या नामाची सकळ काय पूजा अर्चन सगळं पूजे, नामाचीच पूजा, नामाचीच अर्चना, नामाचेच मंत्र, पूजा अर्चन मंत्र माळ. देवाला माळा समर्पण करायची, ती सुद्धा कशाची? नामाचीच. धूप दीप नैवेद्य हे सगळं कशाचं? नामाचंच. फळ तांबूल वाहू पुष्पांजळ, ही पुष्पांजळ सुद्धा कशाची? नामाचीच. नामाचीच अर्थात हे सगळे नामाचेच उपचार देवाला समर्पण करणं, ही सुद्धा एक पूजा तुकोबारायांनी सांगितलेली आहे. तुका म्हणे अवघे मज तुझे नाम, धूप दीप नाम राम कृष्ण हरे. आणखी एक भगवंताने गीतेमध्ये आपलं स्वकर्म देवाला समर्पण करणं हीच एक पूजा सांगितलेली आहे. यथा प्रवृत्ती भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभिर्च सिद्धिं विन्दति मानवाः. स्वकर्मणा तम अभ्यर्च, आपलं स्वतःच जे कर्म ते कर्म देवाला समर्पण करून त्या कर्माच्या द्वारा त्याची पूजा करून मानवाः सिद्धिं विन्दति, मनुष्य काय करतात? सिद्धी प्राप्त करतात. सिद्धी अर्थात मोक्ष सिद्धी प्राप्त करतात. अर्थात आपण आपलं केलेलं कर्म हे देवाला अर्पण करणं ही सुद्धा काय आहे? पूजा आहे. कर्म कोणतं करा, ज्याचं जे कर्म आहे त्याने ते करायचं. दुसऱ्याचं फार सोपं आहे, चांगलं आहे म्हणून ते करणं याला पूजा नाही म्हणत. शेतकऱ्याने शेती करायची आणि कृष्ण अर्पण करायचं, ही पूजा आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आणि कृष्णार्पण करायचं. शिक्षकाने शिकवायचं आणि कृष्णार्पण करायचं. अर्थात आपण जीही क्रिया करतो ती देवाला समर्पण. यत् करोषि यदस्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. आपली सगळी क्रिया ही देवाला अर्पण करणं ही सुद्धा काय आहे? पूजा आहे. पूजा ज्ञानोबा काय देतात? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय आपात तोषा लागी. स्वकर्माने केले, स्वकर्मरूपी पुष्पाने केलेली पूजा ही ईश्वराच्या प्रसन्नतेला अशा प्रकारची हेतू होते. पंढरपूरला एक घडलेला दृष्टांत आहे, घटना आहे. एक महिला होती, तिने असंच कुठंतरी सत्संगामध्ये कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये ऐकलं की आपण देवाला काय करावं? अर्पण करावं. आपण काहीही केलं, खाल्लं की देवाला अर्पण करायचं, कुठलंही कार्य केलं की देवाला अर्पण करायचं. आणि तिनं ते तसं संतांचं ऐकल्यापासून तिनं ते सुरू केलं आणि तिचा फार त्याच्यामध्ये मग तो अभ्यास झाला, तिचा अधिकार वाढला. तिनं केलेल्या सगळ्या क्रिया देवाला अर्पण व्हायला लागल्या. घडलं असं घडायला लागलं की दररोज सकाळी ती पुजारी पहाटे लवकर देवाची काकड आरती वगैरे करायचे, नंतर देवाची महापूजा व्हायची. आणि पूजा झाल्याच्या नंतर अशी पूजा होऊन असे बाजूला झाले की देवाच्या अंगावर असा कचरा पडायचा. टोपलं अर्ध टोपलं कचरा लगेच देवाच्या अंगावर पडायचा. त्यांना वाटलं हे आता कुठून येत आहे? कोणी टाकलं इकडं तिकडं, कोणी पाहिलं का? मंदिरावर कोण आहे का? बघा कुठं सांगच नव्हतीच कचरा यायला.
पण वरी जरी कोणी मनुष्य असला तरी खाली सांड पाहिजे ना त्याला कचरा येण्यासाठी. तसं काहीच नव्हतं, पण कचरा अचानकच असा देवाच्या अंगावर फुटून पडतो. काही त्यांना शोध घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी, पण काय कोणी सापडच ना. एका महात्म्यांना ती सगळी ब्राह्मण मंडळी, ती पुजारी मंडळी भेटली आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही असं एक काम करा, कुणीतरी देवाचा निष्ठावंत भक्त असणार आहे आणि तो कचरा टाकत असताना तो कृष्णार्पण करत असणार आहे. बघा तुम्ही शोध घ्या त्याचा. आणि मग त्या पुजाऱ्याने थोडा कसा त्या पंढरपुरातच शोध घेतला तर एक माऊली तिनं आपलं घर झाडलं सगळं, आणि सगळं घर झाडून वगैरे असं सगळा तो कचरा सुपलीत भरला. सकाळची वेळ होती आणि ते घर झाडून अशी उकांड्यापर्यंत गेली, उकिरड्यापर्यंत, आणि असं टाकायच्या टायमाला कृष्णार्पणमस्तु. कारण प्रत्येक क्रिया करताना ती काय म्हणायची, भाकर करताना कृष्णार्पण, जेवण करायला बसली की प्रत्येक घास खाल्ला की कृष्णार्पण. महाराज आपण जर जेवण करताना प्रत्येक घासाला जर आपण कृष्णार्पण म्हटलो तर, आणि हे आपण तुम्ही वर्षभर जर केलं तर वर्षभर तुम्ही जेवणच केलं नाही, तुम्ही उपवास केला, हे फल तुम्हाला प्राप्त होत. म्हणून तर जेवण जे करायचं असतं ते आपण आपल्या संस्कृतीमध्ये खाली जमिनीवर बसून अंगातले कपडे काढून स्नान करून व्यवस्थित मंत्रोच्चार करून कशासाठी जेवण करतात, कारण तो यज्ञ आहे. आणि यज्ञ म्हणजे यज्ञ करत असताना देवाला आहुती असते, देवाला. म्हणून आपण एक मराठीमध्ये श्लोक आहे बघा, आपण मराठीतला श्लोक म्हणतो जेवणाच्या अगोदर, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. तो यज्ञ असतो, यज्ञ. आणि यज्ञामध्ये देवाला आहुती असते. भोजन करणं म्हणजे पोट भरण्याची क्रिया नाही. जरा डोसक्या ठिकाणी ठेवायचा, खाली बसून कशाला, टेबलवर बसल्यावर काय होते, टेबल नाही तगडेवर कारण खाल्लं तरी काय पोट भरते, प्रश्न तो नाही. पण आपण भोजन करतो म्हणजे फक्त पोटाचं खळगं भरण्यासाठी नाही, भोजन करणं म्हणजे यज्ञ. यज्ञ पोट घालून खाल्लं तरी भरतंय, पोटाचा काला केला तरी पोट भरणारच आहे ना. पण जेवणाचं फल फक्त पोट भरणं नाही, जेवण म्हणजे काय, यज्ञ. यज्ञ. आणि म्हणून प्रत्येक घासाला भगवत चिंतन करत काय करावं, जेवण करावं. विठ्ठल कचरा टाकताना तिनं ते कृष्णार्पण म्हटलं, त्या पुजाऱ्यानं ऐकलं. त्याला राग आला, कारण तो 7-8 दिवसापासून परेशान होत होता. तो कचरा डबल देवाची पूजा करायची, ते कचरा देवाच्या अंगावर पडायचा. त्याला राग आलेला होता. तिनं कृष्णार्पण केलेलं तिनं ऐकलं. आता कृष्णार्पण केल्याबरोबर कचरा देवाच्या अंगावर पडला, पण याला राग आला असल्यामुळे काळ दिली मुस्कडात लावलं. त्यानं काळ दिली मुस्कडात लावलं की ना, कृष्णार्पणमस्तु. कृष्णार्पण म्हटल्यावर मुस्कडात मारली हिच्या, आणि गाल फुगला कोणाचा, ते कृष्णार्पण झालं ना. विठ्ठल कारण आपण कुठलीही क्रिया देवाला अर्पण करणं ही सुद्धा काय पूजा अशा प्रकारची आहे. हा एक पूजेचा प्रकार सांगितलेला आहे. बाकीचे हे पूजा थोडेसे आपण समजून घ्यायला थोडेसे कठीण जातात. आणि मग त्या करता सगळ्याच्या करण्याकरता सोपी असणारी आणि देवालाही आवडणारी पूजा तुकोबाबा या भंगातून सांगतात. थोड्याशा बाकीच्या पूजेला थोडा पण आता बाजूला सर्व
देवाला जी पूजा जास्त, आता सगळ्यात पूजा देवाला आवडतात नाही असं नाही, कोणती पूजा देवाला काय होते आवडतेच, पण सगळ्यात जास्त आवडणारी जर पूजा कोणती असेल तर तुकोबाराय सांगतात की ती मनोमय पूजा, ज्याला मानसिक पूजा अशा प्रकारचं म्हणतात. मनोमय पूजा याची पडिये केशिराजा. तेव्हा आता प्रश्न असा आपल्या पुढे उभा राहतो की ही मनोमय पूजा म्हणजे काय, आणि ही मनोमय पूजा ही कशी करायची, ती कुणी करायची, ती कुठं करायची, तो पूजा करण्याचा अधिकार कोणाला आहे. विठ्ठल तर याचं उत्तर आहे की ही मनोमय पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे. कुणीही पूजा करू शकतो, ज्याला सुतक पडलेले तोही करू शकतो, कारण सुतक हे स्थूल देहाला असतं आणि मनोमय पूजा ही मनाने करायची असते, मनाला सुतक नसतं. विठ्ठल शरीराच्या अंतर्गत आहे आणि आपण अनेक जन्म घेतले आणि पुढेही घेणार जर असू तर प्रत्येक जन्मामध्ये प्रत्येक शरीरामध्ये मन तेच असतं, ते बदलत नाही. म्हणून आपल्याला कुणी मेलन काय झालं तरी फक्त या स्थूल शरीर घेऊन आपण मंदिरात जाऊ शकत नाही, पण आपण डोळे झाकून जर बसलो तर आपण मनाने देवाची काय करू शकतो, पूजा करू शकतो. म्हणून मनाला काय कुणी करू शकतात पूजा, कोणत्याही जातीतले, कोणत्याही धर्मातले, कोणत्याही पंथातले, कोणत्याही वयाचे, कोणत्याही लिंगाचे, कोणत्याही परिस्थितीतले सगळे ही मानसिक म्हणजे मनोमय पूजा करू शकतात. कुठं करायची, कुठेही करू शकतात. त्याला काळाचाही काय नाही, काळाचाही अशा प्रकारचा प्रतिबंध नाही, देशाचाही काय, कुठल्याही काळात कुठल्याही देशात ही पूजा केली जाते. प्रश्न आता ही करायची कशी, ही मनोमय पूजा म्हणजे नेमकं कसं काय भानगड आहे नेमकं हे. विठ्ठल काय नाही, आपण जशी स्थूल पूजा करतो तसेच त्या मनोमय पूजेमध्ये सुद्धा एक प्रतिमा स्थापन करायची असते. प्रतिमा आणि त्या प्रतिमेच्या ठिकाणी, देवाच्या मूर्तीच्या ठिकाणी काय करायचं असतात, उपचार समर्पण करायचे असतात. पण हे आणायचे कुठून, असा प्रश्न पुढे राहतो ना आपल्या. तर त्याचं असं खरं की मनोमय पूजा करण्याकरता फक्त पहिली तयारी ही करावी लागते की मनोमय पूजा ही मनाने करायची असते. कशाने, मनाने करायची असते. आणि त्याच्याकरता पूजा करण्याच्या अगोदर मन हे प्रसन्न करून घ्यावं लागत असत. मन करा प्रसन्न, त्याच्याद्वारा काय करायची, पूजा करायची. आणि
प्रसन्न मन कधी होतं माहितीये का तुम्हाला? ज्या वेळेला मन शांत होत, वृत्ती काय होते? शांत होते. ज्या वेळेला वृत्ती अशांत असते, अस्थिर असते, अशा वेळेला मनात प्रसन्नता नसते, उद्वेग असतो. उद्वेग नुसतं अशा प्रकारचा दुःखाचा नुसती अशी आग लागलेली असते अस्थिर मनामध्ये. जर आपल्याला पूजा करायची असेल तर मन काय करावं लागेल? स्थिर करावं लागेल. आणि तेच मन स्थिर होत असतं की जे मन शुद्ध आहे. अशुद्ध मन स्थिर होत नाही. म्हणून अगोदर मन शुद्ध करावं, मनातलं पाप घालवावं. ते पाप घालवण्यासाठी मन जप करावा, नामस्मरण करावं. आणि मग थोडंसं हे पाप गेल्याच्या नंतर हे जे अंतःकरणातले विकार आहेत, लोभ, काम, मत्सर, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे जे विकार आहेत, या सगळ्या विकारांनाही थोडंसं बाजूला करावं. आणि सकाळी सकाळी पहाटे, तसं दिवसातून कधीही केलं तरी काय अडचण नाही, करता येतं जर मन जर शांत असेल तर. पण बहुतांशी दिवसभर कामाचा लोड असतो. सकाळी सकाळी वातावरण कसं असतं? शांत असतं. सकाळी उठल्याबरोबर ही मानसिक पूजा करावी. नाही आंघोळ केली तरी चालतंय, नाही तोंड धुतलं तरी चालतंय, नुसतं अंतर्मनामध्ये उठून बसले की लगेच देवाचं स्मरण करून देवाची पूजा करावी, काही हरकत नाही. आणि जर स्नान करून जर करत असाल तर मग अजून दुधात साखर आहे. नाहीतर तुम्ही असा अर्थ काढताल की मानसिक पूजा करायची असते, आंघोळ केल्यावर चालत नाही, अगोदरच करायला की तसा अर्थ काढू नका. म्हणजे मानसिक पूजा करायची असेल तर आपल्याला स्नान करावंच लागतं असं काही नाही. तसंही आपण झोपेतून उठल्याबरोबर जरी करायला लागलो तरी सुद्धा ही मानसिक पूजा करता येते. बसायचं आणि डोळे झाकून आणि मग देवाला प्रार्थना करायची. आपण ज्या देवाचे भक्त आहोत मग त्या देवतेला आव्हान करायचं. आणि मूर्ती कशाला घेतात? साक्षात देवालाच प्रगट करायचं. संकल्पाने मनामध्ये अंतःकरणामध्ये देवाला प्रार्थना करायची. हे प्रभू, हे भगवान, हे परमात्मा, हे पांडुरंगा, मी तुमची पूजा करू इच्छित आहे तर तुम्ही काय व्हा? प्रगट व्हा. आणि नुसता पांडुरंग परमात्मा नाही, रुक्मिणी आईसह पांडुरंग परमात्मा दोघांना अशा प्रकारचे प्रगट झालेले आहेत अशी कल्पना करायला काही हरकत नाही. देवाचं ते रूप डोळे भरून पाहायचं. नखापासून ते मुकुटापर्यंत देवाचं ते सगळं रूप पाहायचं. देवाचे तळवे, देवाचे नख, देवाचे घोटे, देवाच्या पायामध्ये असणारे तोड, देवाचा पितांबर, देवाच्या कमरेचा तो सोनेरी पट्टा, देवाचं नाभी कमळ, देवाच्या गळ्यामध्ये असणारे जानव, देवाचे अलंकार, देवाच्या उजव्या छातीवर असणारं ते वत्सलांचन, गळ्यामध्ये असणारा कौस्तुभमणी, डाव्या बाजूला लक्ष्मी निवास करते, लक्ष्मीचं ते स्थान, लक्ष्मी तिथं राहते, त्या लक्ष्मीचं चिंतन करायचं. देवाच्या गळ्यामध्ये असणारं ते सोनेरी रंगाचं चमचम चमकणारं ते काय म्हणतात त्याला, मेखळा, उपरणं, आणि देवाचे दोन्ही हात कमरेवर ठेवलेले, कानामध्ये मकराकार कुंडले, देवाचे कवळे केस आहेत, असा सोनेरी रत्नजडित अशा प्रकारचा मुकुट डोक्यावर आहे, मूळपीस अशा प्रकारचा त्याला लावलेला आहे, चंदनाचा कस्तुरीचा टिळा मस्तकावर आहे, कमळासारखे देवाचे नेत्र आहेत, दृष्टी नाकाच्या शेंड्यावर आहे. असं हे देवाचं ते रूप असं नीलमय असणारं निळ्या Oh
पूजा करत आहे तर तुम्ही मी समर्पण केलेल्या सगळ्या उपचारांचा काय करा, स्वीकार करा. आणि मग देवाचे पाय पाद अर्थात चरण प्रक्षालन करायचे. देवाचे चरण चांगल्या सुती वस्त्रांनी मुलायम वस्त्रांनी पुसून काढायचे. आणि मग देवाला स्नान घालायचं. स्नान घालण्यासाठी आपल्या नळाचं पाणी घ्यायचंच नाही. ते पाणी कुठून आणायचं? मंदाकिनी नदीचं, गंगेचं पाणी आणायचं, गंगेचं. आणि गंगेच्या जलाने देवाला काय करायचं? स्नान घालायचं. कारण तिथलं पाणी सुद्धा आपल्याला मनानेच तयार करायचंय. मनाने तयार करायला काय लागते? कल्पना नुसती करायची. त्याच्यात कशाला दविद्रीपणा दाखवायचा? देवाला दुधाने स्नान घालायचं. दुधाने स्नान घालण्यासाठी आपल्या जर शकायचं घ्यायचंच नाही. स्वर्गातून कामधेनूचं दूध आणायचं. कामधेनूच्या दुधानं देवाला स्नान घालायचं. कामधेनूच्या दुधापासून निर्माण केलेलं दही, त्या दह्याने स्नान घालायचं. त्या दह्याचं मंथन करून काढलेलं लोणी, त्या लोण्याला कडवून केलेलं तूप, त्या तुपाने स्नान घालायचं. मधाने स्नान घालायचं. आणि शर्करा स्नान घालायचं. पंचामृताने देवाला स्नान घालायचं. पुन्हा शुद्धोदकाने गंगाजलाने स्नान घालून देवा चांगलं सगळं पुसून घ्यायचं. देवाला दिव्य अशा प्रकारचे वस्त्र इथल्या दुकानातले आणूच नका, स्वर्गातले दिव्य वस्त्र आणायचे. स्वर्गातले दिव्य वस्त्र आणून देवाला काय करायचे? समर्पण करायचे. मग पितांबर वगैरे सगळे अलंकार देवाला समर्पण करायचे. आणि ते दिव्यच. देवाला मुकुट समर्पण करायचा. देवाला पुष्प समर्पण करायचे. आपल्या बागेतले आणायचे नाही फुलं, स्वर्गातून कल्पतरूचे फुलं घेऊन ये. आणि अशी पुष्पमाला देवाला समर्पण करून, तुळशी माला समर्पण करून, काय म्हणतात त्याला, कमळ, सोनेरी कमळ, ते कमळ देवाला समर्पण करायचं. आणि रत्न, सुवर्ण ही दक्षिणा समर्पण करायची. धूप दीप समर्पण करायचा. देवाची आरती करायची. देवाची स्तुती करायची. देवाला प्रदक्षिणा घालायची. साष्टांग दंडवत घालायचा. आणि देवाला प्रार्थना करायची, हे प्रभू, वेडी वाकडी केलेली ही मानसिक पूजा आपण काय करा, मान्य करून घ्या. आणि आपण ही पूजा करत असताना माझ्याकडून जे दोष घडले असते त्या दोषाविषयी काय करा, क्षमा करा. अशी क्षमा याचना करायची. आणि देवाला प्रार्थना करायची, प्रभू तुमच्या चरणाविषयीची भक्ती माझ्या अंतःकरणामध्ये अखंड निर्माण करा. तुमच्या चरणाविषयीचं प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण करा. अशी देवाला देवाच्या भक्तीविषयीची आणि देवाच्या प्रेमाविषयीची मागणी देवाला करायची. हे आहे मानसिक पूजेचं स्वरूप. हे कसं करायचं? आपण जसं संसार करतो तसं आपण मनाने संसार करत नाही. आपलं सगळं आता जरी कीर्तना जरी बसलेले असले, बऱ्याच जणांचं तिकडचं चालू असतं मनामध्ये. आता हे करायचं, ते करायचं. आता एक कपाशी निघाली का, मग एवढा पैसा होईल, एवढा दाम होईल, मग ते झालं का त्याचं ते करायचं, मग ते करायचं. हे सगळं कुठं चालू आहे? मग आपण संसाराची कामं, संसाराचे संकल्प जसे मनाने करतो, तसं मनातल्या संकल्पाने देवाची पूजा करणं, याला म्हणतात मानसिक पूजा. याला म्हणतात मनोमय पूजा. आणि ही पूजा देवाला खूप खूप आवडते. मनोमय पूजा हिची पढिये केशीर, देवाला तर आवडतेच. पण ही पूजा जर केली, आणि याला काही फुकट आहे ना सगळं, काही विकत आणावं लागत नाही. जेवढं लागल तेवढं घेता येते. आणि फलाच्या दृष्टीनं जर पाहिलं तर स्थूल पूजेपेक्षा करोडोपटीनं या मानसिक पूजेचं फल जास्त, अधिक या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि खरं मनच देवाजवळ स्थिर करायचं असतं. शरीराला नाही. शरीर तर फक्त एवढ्या जन्मात असतं. कायम देवाला जे देवाजवळ न्यायचं असतं, ते कुणाला न्यायचं असतं? मनालाच. अशा प्रकारचं. आणि मानसिक पूजेमध्ये देवाशी मनाचा संबंध येतो. म्हणून सर्व पूजेमध्ये
मानसिक पूजा मनोमय पूजा ही कशी आहे श्रेष्ठ आहे आणि हीच पूजा देवाला आवडते. आपल्या सर्वांकडून मला फक्त एवढीच इच्छा आहे की आज कीर्तनात निश्चय करा की उद्यापासून प्रत्येकाने सकाळी फार नाही वेळ, कुणाला 10, 5 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, जेवढा होईल तेवढा आपली जी इष्ट देवता आहे, आपण ज्या देवाचे उपासक आहोत त्या देवाची काय करायची पूजा करायची. सगळ्याच्या चरणाला लागून एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी देवाची काय काय उद्यापासून मानसिक पूजा करावी. कारण ही पूजा देवालाही खूप आवडते. हा पूजा करणारा भक्त देवाला खूप आवडतो. म्हणजे ह्याच्यात काही देवाला देतच नसतो, हे सगळं दाटूमुठीच आहे. काय आणलंय का खरं दुकानातून? काहीच आणलं नाही. हे सगळं मनाने फक्त संकल्प मनोरथच आहे सगळे. मग असलं दाटूमुठीचं दिलेलं, संकल्पाने निर्माण केलेलं, कल्पनेनं निर्माण केलेलं असल्या प्रकारचे सगळे हे उपचार तो देव घेतो का? देव ते स्वीकारतो का? असं ज्यावेळेला तुकोबाबांना विचारलं त्याचं उत्तर अभंगाच्या द्वितीय चरणात घेतो कल्पनेचे
हे कल्पनेचे भोग समर्पण केले. नुसत्या कल्पना, हे कल्पनाच आहेत ना सगळ्या. मानसिक पूजेत काय असतं? सगळ्या कल्पनाच. तर हे कल्पनेनं निर्माण केलेले भोग जर आपण त्याला दिले तर ते सुद्धा तो काय करतो? घेतो, स्वीकारतो. अनेक भक्तांचे त्यानं स्वीकारले. आता उदाहरण द्यायला, स्पष्टीकरण करायला वेळ नाही, आपली वेळ होऊन गेलेली आहे. घेतो कल्पनेचे भोग, न मानती बाह्यरंग. आणि खरं तर असं आहे, आतून मनापासून मनाने दिलेलंच तो घेतो. बाहेरचा नुसता लवाजमा, बाहेरचे हे बहिरंग अशा प्रकारचं हे देव काय करत नाही? स्वीकारत नाही. विठ्ठल भाव पाहतो. भक्ती की मी जाणे ते साने तो न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते. आम्ही भाव पाहतो. वरच्या रंगाला आम्ही बोलत नाही. आणि तो तर आतच राहतो. त्याच्यामुळं अंतरीचे जाणे आधी वर्तमान खुणे. कुणाच्या आत काय आहे? वरून जरी फार मोठी पूजेची सामुग्री आणली असली आणि असं जरी वाटत असलं की हा फार मोठा भक्त आहे, पण वरच्याला तो भुलत नाही. कारण त्याच्या आत काय आहे हे ते जाणतो. अंतरीचे जाणे काय जाणतो? केव्हापासून जाणतो? आधी वर्तमान खुणे. आधीपासून आतापर्यंत, वर्तमानापर्यंत त्याच्या मनात काय काय भाव होते, त्याच्या मनात काय असतं आणि पुढेही याच्या मनात काय निर्माण होणार आहे, ह्या सर्व गोष्टी तो काय करतो? जाणतो. कारण तो तिथंच राहतो. कारण त्याचं राहण्याचं स्थानच काय? सर्वस्यचाहं वरिसन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानं किंवा ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. तो सगळ्यांच्या हृदयात अशा प्रकारचा राहतो. आणि तिथंच मनामध्ये विचार येत असतात, तिथंच वृत्ती निर्माण होत असते. काही मनामध्ये जे विचार येतात ते कुठं? तिथंच. आणि तो तिथंच राहतो. त्याच्यामुळे त्याला सांगावं लागत नाही, सगळं त्याला कळतं. आणि म्हणून हे वरवरचं पाहून लोक बोलतात. लोकांना बोलवता येतं, लोकांना फसवता येतं. पण हे वरवरचं आतून नसलेलं आणि वरवरचं असलेलं म्हणजे खोटं, हे त्याच्या पुढं सरत होत नाही शेवटच्या चरणात.
म्हणतात की कुठं म्हणजे कुठं. त्याच्या पुढं कुठं अशा प्रकारचं सर्थ होईल, कसं काय सर्थ होईल, त्याच्या पुढं सर्थ होत नाही. पण आत मनात जर असेल तर मग ते आतले मनातले मनापासून दिलेले भोग मात्र तो काय करतो, स्वीकारतो, घेतो. कल्पनेचे भोग न मानती बाह्य रंग झालेली सेवा पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबावे तुकोबावे संतांच्या चरणी, देवयांच्या चरणी उपस्थित असणारी सर्व भाविक सर्वांच्या चरणी समर्पित करतो. आणि पूर्ण तवे निम्नते पोते अधिपते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे ज्ञानेश्वर.